वसमतच्या शिरपेचात मानाचा तुरा. ज्येष्ठ कंत्राटदार मोहम्मद नईम कुरेशी यांची बिनविरोध निवड. आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते सत्कार. हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी मोहम्मद नईम कुरेशी बिनविरोध. वसमत शहरातील कंत्राटदार क्षेत्रातील असंख्य कंत्राटदारांचे मार्गदर्शक आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले मोहम्मद नईम मोहम्मद गौस कुरेशी यांची हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या निवडीचे औचित्य साधून आज वसमत येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय राजूभैया नवघरे यांच्यासह त्यांचे पिताश्री श्री रमाकांत पाटील नवघरे व आमचे आधारस्तंभ श्री लक्ष्मीकांत भैया नवघरे पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री अमित कुमार काबरा यांचा देखील शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी हिंगोलीचे आमदार माननीय तानाजी मुटकुळे व कळमनुरीचे आमदार माननीय संतोष बांगर यांनीही श्री कुरेशी यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. या कार्यक्रमास मुबीन दादा, लालासेठ उबारे, अजघरभाई पटेल, राजूदादा एंगडे, गौतमभाऊ आहुडे, हरून दालवाले, वसंत सेठ चेपूरवार, प्रमोद उबारे साहेब, शेख मजहर, मोहम्मद वसीम कुरेशी, वामन हिरवे, एन.आय. पठाण, कलीमभाई, जावेदभाई यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे वसमतच्या कंत्राटदार क्षेत्राला नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. सिटी इंडिया न्यूजसाठी कॅमेरामॅन नागेश चव्हाणसह प्रतिनिधी सचिन घारपुरे.